सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती धासु अवधारी हृदी जयांचे किरिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थ तटा दोहोनी बुद्धीचा मळकटा जेणे प्रस्तुत प्राप्त प्रवचन रूपी सेवा सेवेला जे निमित्त आहे सेवेला जे कारण आहे खऱ्या अर्थाने आश्रमजी भाऊ नाईक भाऊंच्या अंतकरणापासून तळमळ की भाऊ एवढ्यात चक्कर झाली तर बरं होईल आणि आज तसं पाहायला गेलं तर असा योग आलाय मोठा योग आलाय साहेब बरं का. कारण ठोंबरे परिवारामध्ये आमचे परमार्थ प्रेमी विठ्ठल भाऊ याचे असणारे चिरंजीव नाव काय बाळाचं नाव काय आदर्श विठ्ठल भाऊ तन्वीर विठ्ठल ठोंबरे ह्या तर बाळाचा जन्मदिन अर्थात वाढदिवस आणि आज अजून शर्करा योग आलेला आहे आणि त्या निमित्ताने प्रवचन रूपी सेवा आताच असणारे हरिभक्तपरायण आपले आसामजी भाऊ नाईक यांनी थोडक्यामध्ये विचार मांडले. त्यानंतर हरिभक्तपरायण आपले साहेब SBI बँकेचे मॅनेजर साहेब आहेत आपल्या गेवराई भागामध्ये आता नवीनच. कारण प्रथमतः मुंबईमध्ये काही दिवस त्यांनी तिथं जॉबला होते ड्युटीला होते SBI बँकेमध्ये होते. नंतर दत्तती नाशिक विभागामध्ये झाले आणि आता आपल्या गेवराई भागामध्ये आलेले आहेत. पण कोण जन्माचं पुण्य सुकृत असतं माय बापांनो. कारण सर्वांनीकडे लक्ष असू द्या की जसं व्यवहारामध्ये एक सद्गुरु कृपेने कायम सांगा वाटतं व्यवहारात एखादी मोठं गोष्टीची उलाढाल करायची म्हणलं की बॅलन्स लागतो. प्रपंचामध्ये जसा सुंदर बंगला बांधायचा बॅलन्स लागतो. फोर व्हीलर गाडी घ्यायची म्हणलं जमीन घ्यायची म्हणलं मोठं लग्न करायचं म्हणलं तर बॅलन्स लागतो. बरोबर ना. व्यवहारात कुठलंही मोठं कार्य करायचं म्हणलं की बॅलन्स लागतो महाराज. तो बॅलन्स म्हणजे काय अर्थ म्हणजे पैसा लागतो महाराज. तसं परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये सुद्धा आपल्याकडे बॅलन्स असणं महत्वाचं आहे. पण तो बॅलन्स वेगळा आहे बरं का. तो कोणता बॅलन्स आहे. जर आपल्या जीवनामध्ये कारण भगवंताची प्राप्ती ज्याला हवी आहे जन्माचा ज्याला उद्धार आपल्या जन्माचा असणार सार्थक हो वाटतं तर त्याच्यासाठी भगवंताची वाट दाखवून देणारे भगवंताची प्राप्ती करून देणारे जे संत आहेत. कारण हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. भगवंताची जर आपल्याला प्राप्ती करून घ्यायची असेल तर जीवनात संतांची सद्गुरूची नितांत गरज आहे. पण ते सद्गुरू ते संत आपल्या जीवनात कधी येतात. त्यांचं महत्व केव्हा कळतं त्यांच्या प्राप्तीची आपल्याला ओढ केव्हा लागते तर आपल्या कोट जन्माचं पुण्य सुकृत फळाला यावं लागतं बरं का. कारण आधी पुण्याचा बॅलन्स लागतो आणि तो बॅलन्स फळाला यावा लागतो महाराज. आणि म्हणून साधू संतांनी म्हणले महाराज पुण्य फळले बहुत दिसा. ते म्हणतात एका दिवसाचं पुण्य आमचं फळालं नाही बहुत दिसा. अनेक जन्माचं पुण्य सामुग्री आमची गाठी होती म्हणजे पाठीशी होती आहे आणि ते पुण्य आमचं फळ आलं. म्हणून जीवनात आम्हाला साधू संतांची गाठी भेट झाली माय बापांनो. तसं आपलं कोट जन्माचं पुण्य सुकृत आहे आणि नामाचा प्रसाद नामाचा अनुग्रह भेटणं एवढी सामान्य गोष्ट नाही महाराज. कोट जन्माचं पुण्य महाराज कोट जन्माचं सुकृत. कारण समर्थ सद्गुरु श्रीपाद बाबा त्याला सुधार अंत करणारे नामाचा प्रसाद सर्वसामान्य जीवाला द्यायचे ना. नामाचा अनुग्रह आता जवळजवळ मला वाटतं इथं बसलेले 90 ते 95% सगळे नामधारक आहेत. आपल्याला जो प्रसाद भेटलाय जो नामाचा प्रसाद भेटला अनुग्रह भेटलाय माय बापांनो. बाबा तरी ठोकून महाराज हा विषय सांगायचे. मग आळंदीकर मंडळी म्हणायचे अरे बाबा तर एवढं ब्रह्मज्ञान असणार आहे भगवंताचं मूळ नाम उदारांतकरणे वाटतात कोणालाही नाम देतात म्हणायचे. पण महाराज साधूचं अंतकरण असं असतं. जसं मेघाविषयी सांगितलं मेघना पाय हागंदारी ओळखीत
पाऊस पाहतो का हो? तिथं बाबा आता 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 टॉयलेट निघालेत मला सोडून द्या. पण पूर्वी महाराज प्रतिनिधीला लोक बाहेर जायचे. मग तो असणार हागणदारी पाऊस पडतो असा असा आहे का पाऊस तिथं पडत नाही म्हणून. इथं घाण आहे हागणदारी पाऊस इथं बाबा कमी पडला आणि चांगलं बाग आहे ते म्हणून तिथं जास्त पडला. कारण मेघ म्हणजे आकाश ते असणारा मेघ राजा आहे तो हागणदारी आणि शेत पाहत नाही. तर तसं साधू बरं का तसं साधू शांत करणे. पण मेघाला पुढे सुद्धा एक कमतरता सांगितली माऊलींनी. जो मेघ आहे त्याच्याकडे कमतरता आहे. मेघ उदार परी ओसरे बरं का. मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेशी न पुरे. तो सुद्धा ओसरतो बरं का. कोण जरी मेघ उदार असेल तरी तो ओसरतो महाराज. म्हणून साधूला उपमा देता येत नाही. हे साधूला उपमा देता येत नाही मायबापांनो. आणि म्हणून बाबांनी उदार अंतकरणाने हे नाम आपल्याला वाटले मायबापांनो. म्हणून आपल्याला हा प्रसाद भेटतोय अनुग्रह आपल्याला भेटतोय. हे परंतु महाराज त्याची जोपासना हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे सगळ्यात मोठं आहे. कारण त्या नामाच्या योगाने साधनेने आपल्याला कुठं जायचंय. कारण आता आपल्याला वाट भेटली बरं का. हे आज आपल्याला वाट भेटली अनुग्रह झाला. कारण आपले 2 जन्मत. आपले किती जन्मत 2 जन्मत. एक जन्म कुठला आहे हा आईच्या उदरातून झालेला तो एक जन्म आहे आपला बरं का. तो मूळ पहिला जन्म आहे. आणि दुसरा जन्म कोणता आहे ज्या वेळेस सद्गुरूकडून आपल्याला अनुग्रह होतो तो आपला खरा दुसरा जन्म आहे. आणि तो मूळ जन्म आहे बरं का. सद्गुरूकडून दीक्षा ग्रहण हा साधकाशी नवा जन्म जाण. ज्यावेळेस सद्गुरूकडून नामाचा अनुग्रह होतो त्यावेळेस आपला तो दुसरा जन्म आहे. आणि तो जन्म आपल्याला जन्म मरणातून महाराज तारतो बरं का. कुठला जन्म दुसरा जन्म महाराज आहे. आणि ज्याचा जन्म तो झाला पहा 1400 वर्षे चांगदेवाने शरीर जतन केलं होतं. किती वर्षे 1400 वर्षे चांगदेव राजे चांगदेव महाराज किती वर्षे 1400 वर्षे शरीर केले जतन. बोधे विनची न वाढविला नाही गुरुमंत्र आणि नाही गुरुपदेश परमार्थाची दोष लाविला. आणि असं चांगदेवराय नादी लागले कशाच्या नादी लागली चांगदेवराय आहे. परत त्याला विद्या प्राप्त झाली कोणती महाराज ध्यानस्थ बसायचे समाधीत आहे. आत्माब्रह्मांडात न्यायचे आणि महाराज उठ जी मेलेली आले ना ते काळामध्ये त्या कालावधीमध्ये त्यांना महाराज काय करायचे ते सगळ्याला उठवायचे. आता तिथं काय महाराज मेलेली माणसं तिथं आणून टाकायचे ना. हे चांगदेवाची समाधी कधी उत्थान पावती कधी आपला माणूस पेशीर उठतोय ह्यासाठी तत्पर असायची त्या मड्याचं रक्षण करायसाठी असायची मंडळी. आणि हे मुक्ताईने पाहिलं. अरे म्हणले चांगदेवाने एवढं आयुष्य जतन केलं एवढा वाढला पण निस्ता वाढला कडे चांगदेव. पण म्हणतोय चिमुकली मुक्ताई सांगते अरे 1400 वर्ष शरीर जतन केलं पण हे नादी लागले म्हणले बस त्याच गोष्टीच्या. हे मेलेली माणसं उठवते काय आता हे मेलेली काय परत आता मेलेले उठवीन परत मरणार नाही का हे पुन्हा मरतील ना. हे पुन्हा मरतील पण हे अमरत्वाची ध्यानला जर प्राप्त झाली ही अमरत्वाची विद्या जर ह्यांना प्राप्त झाली तर महाराज ह्यांना ह्यांचं स्वरूप कळलं तर हे महाराज मरकी नाहीत हे ह्यांना यथार्थ ज्ञान होईल. आणि जन्म मरणाची जी व्यथा आहे ह्यांची टळण महाराज. कोणाला वाटलं मुक्ताईला. आता मुक्ताईचं वय किती होतं मुक्ताईचं वय किती होतं म्हणजे 10 वर्षाच्या आतल्या होत्या 7 वर्षाचं वय होतं चिमुकली मुक्ताईचं. आणि चांगदेव किती वर्षाचे होते 1400 वर्षाचे चांगदेव होते. आणि त्या चांगदेवाला मुक्ताई बोध करते. हे अरे चांगदेवा या भलत्या नको त्या गोष्टीच्या काय नादी लागलाय हे. पण तुला सद्गुरूचा उपदेश नाही सद्गुरूचं ज्ञान नाही. हे आता भाऊनी ओळखीत होती गुरुचे ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शने समाधान अतिजयशे. कारण सद्गुरूकडून आपल्याला मूळ ज्ञान भेटणं स्वरूपाचं ज्ञान भेटणं. कारण हे जे भेटले आपल्याला ते नाशिवंत आहे बरोबर का. जे देह भेटलाय तो कसा आहे नाशिवंत सांगितला शास्त्रांनी. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संतांनी आपल्याला इंटिमेशन दिलं. भेटलेला नर देह कसा आहे नाशिवंत आहे. पण नाशिवंत देहामध्ये शाश्वत वस्तू आहे. त्यात काय शाश्वत आहे आत्मा हा शाश्वत आहे. आत्म्याचं स्वरूप कसं सांगितलं शास्त्रात नैनम छंदती शास्त्रानाम नैनम दहती पावका. आत्मा मरत नाही आत्मा जळत नाही आणि ते खरं आपलं रूप आहे महाराज. ते स्वरूप आहे आपलं खरं
आहे. आणि म्हणून ह्यातून काढून जे स्वरूपाच्या ठिकाणी लावतात त्यांना सद्गुरू म्हणतात महाराज. आज जर परमार्थात जर पाहायला गेलं ना, नाथ महाराज आमचा दुपारी विषय झाला. नाथ महाराज सांगतात गुरु अनेक आहेत, तंत्र देणारे गुरु आहेत, मंत्र देणारे गुरु आहेत, अनेक गुरुचे प्रकार सांगितले शास्त्रामध्ये. दासबोधामध्ये सुंदर वर्णन आले. भागवतामध्ये सुद्धा एकनाथी भागवतात सुंदर नाथाने वर्णन केलंय की जसे आपल्या जीवनामध्ये पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील बरं का. पहिले गुरु कोण आहेत? आई वडील गुरु आहेत. सद्गुरु दादा विषयाने सांगायचे पहिले गुरु आई वडील. दुसरे गुरु कोण? शिक्षक आपल्याला शाळेत शिकवतात ना, ते दुसरे 2 नंबरचे गुरु बरं का. 3 नंबरचे गुरु कोण? चांगलं कर, वाईट करू नको, ते सुद्धा गुरु. आता काय काय तर महाराज म्हणजे तंबाखू खाणारे गुरु, तंबाखू शिकवते ते सुद्धा काय झाला काय काय त्याला गुरु म्हणतात का नाही. काय काय तुला कोणतरी गुरु भेटला असेल म्हणून तो असं बोलतोय हे का नाही. हे आता गुरुचे हे व्यापार कर. महाराज तुम्ही सांगा, चांगलं कर वाईट करू नको हे सुद्धा कोण आहेत? गुरुच आहेत ना. हे 4थ्या नंबरचे गुरु आहे. 3ऱ्या नंबरचे गुरु ते आहेत. आणि माळ घालतात तेही गुरु आहेत. पण सद्गुरू कुणाला म्हणतात? जे सद्वस्तूची ओळख करून देतात की आपल्या हृदयामध्ये जो आत्माराम आहे त्या आत्मारामाची ओळख करून देतात, त्याला कोण म्हणतात? सद्गुरू म्हणतात बरं का. कोणाची ओळख करून देतात? आत्मारामाची आहे. जो आपल्या आतमध्ये आहे बरं का, जो राम आहे तो आपल्यातच आहे का सर्वत्र आहे हो? तो राम तो सर्वत्र आहे बरं का राम. म्हणून पूर्वीची मंडळी महाराज राम राम घालताना किती वेळा घालायची? 2दा का करायची? 3दा बी नाही, 1दा बी नाही बरं का. राम राम किती वेळा व्हायचा जुन्या मंडळींचा? 2 वेळा राम राम. का राम राम? बघा घालणारा म्हणतोय माझ्यात राम तुमच्यात राम, म्हणून आपला काय झाला? हा, जर तुमच्यात नसतं तर राम राम झाला असतं ना. ते बी म्हणतो खरंच राव राम राम, तुमच्यात आणि माझ्यात राम राम आहे म्हणून आपला राम राम आहे. मग सांगा तो राम प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. विश्वमाऊली ज्ञानोबा हरिपाठात सांगतात सर्वांगटी राम देहादेही. हा, सर्वांच्या ठिकाणी. मग आता पुरुषात राम आणि स्त्रीत काय राम आहे का? तुमच्या सुद्धा कोण आहे? रामच आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी तो राम नांदतोय हे. आणि त्या आत्मारामाची ओळख करून देणारे सद्गुरू असतात नाही बापांनो हे. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात की मंत्र तंत्र उपदेशिती. मंत्र करण्यात देणारे उपदेश गुरु करणारे गुरु भरपूर आहेत. हा, बघा एखादी कला शिकवली तीही गुरु आहेत. अनेक गुरु आहेत, गुरुचे प्रकार. हा महाराज दत्त गुरुने म्हणले गुरु केले किती? भागवतामध्ये विषयाला किती गुरु केले? ते कसे गुरु केले? हा, जो जो घेतला दयाचा गुण तो तो गुरु केला जाण. म्हणून जो जो गुण घेतला त्याला गुरु मानला. पण सद्गुरू ह्याच्यापेक्षा वेगळे आहेत. हा, गुणातीत करतात बरं का, गुण नाही. आपल्याला काय करतात? गुणातीत करतात महाराज. ह्या देहबुद्धीतून काढतात आणि आत्मबुद्धीच्या ठिकाणी आपली बुद्धी प्रस्थापित करतात. त्यांना सद्गुरू म्हणलंय. आणि म्हणून नाथ महाराज भागवतात सांगतात की मंत्रतंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहेत आयते. अनेक गुरु आहेत, रगड गुरु आहेत, घरोघरी गुरु आहेत आयते. पण सदवस्तू शिष्या ते मिळवी तया भगवान श्रीकृष्ण सद्गुरू मानी. भगवान कृष्ण कुणाला सद्गुरू म्हणतात? की जो आपल्यामध्ये असणारा आत्माराम आहे त्या सद्वस्तूची आत्मारामाची ओळख करून देतात. भगवान कृष्ण म्हणतात मी त्याला सद्गुरू मानायला तयार आहे हे. आणि म्हणून महाराज ते सद्गुरू जीवनात येणं नितांत गरजेचं आहे. आणि अशा सद्गुरूचं जर वर्णन करायचं म्हणलं ना महाराज, आता आपल्याला महाराजांनी सांगितलं आता आश्रम भाऊनी की 29 तारखेला गुरुपौर्णिमा झाली. कारण व्यास पौर्णिमा म्हणतात त्याला. कुठली पौर्णिमा? व्यास पौर्णिमा. काय व्यास पौर्णिमा करायची? त्याला गुरु पौर्णिमा म्हणतो आपण. काय करायची व्यास पौर्णिमा? कारण महाभारती नव्हे ते नव्हेची गात्री जगती. हा, म्हणून व्यास उचिष्ट जगत रे म्हणले. महाभारतात नाही असं जगतात महाराज. अशी महाभारतात नाही अशी घटना कुठलीच नाही महाराज. सर्व महाभारतामध्ये महाराज आहे. आणि हे सगळं कोणाच्या मुखात नाही? व्यासाचे. म्हणून हे व्यास उचिष्ट जगत रे म्हणले. आणि म्हणून महाराज एकदा काय झालं पहा बरं का, लक्ष देऊन ऐका. एकदा व्यास मुनी महाराज गंगेच्या काठावर असे असणारे खिन्न उद्विग्न अवस्थेमध्ये आहेत. सर्व काही ग्रंथ केलं, सर्व सर्व वाङ्मय केलं, हा, पण मनाची स्थिरता नाही झाली. बरोबर का? कारण श्री संत शांतामाय म्हणतात कोण भाग्यवान आहे? तोची भाग्यवान नर.
आणि ज्याचे स्थिरावले अंतकरण, त्याचं अंतकरण स्थिर झालं, त्याचं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतकरण चतुष्ट आहे महाराज. आणि हे जर त्याचं स्थिर झालं ना, तो भाग्यवान बरं का. हे आणि मग विषय असा आहे की ज्या वेळेस विहार असणारे नारद मुनी भगवंताचं नाम घोष करत महाराज, नारायण नारायण. हे पण नारद मुनीच्या चेहऱ्यावरती महाराज तेज आहे, प्रसन्नता आहे, समाधान आहे. आणि त्यांनी पाहिलं महाराज व्यास मुनी काय आहेत, चिंतातूर आहेत. आणि व्यासांनी पाहिलं नारद मुनी आत्मानंदामध्ये रंगलेले आहेत, आत्मानंदामध्ये तल्लीन झाले आहेत. महाराज नजरा नजर झाली आणि नजरा नजर झाल्यानंतर व्यासांनी हात जोडले नारद मुनींना, हात जोडले. मी सर्व काय करून थकलो म्हणले, पण मला शांती मिळली नाहीये. त्यावेळेस नारद मुनी सांगतात, व्यासांना उपदेश करतात महाराज. आणि मग नारद मुनी जे व्यासांना दिलं, काय दिलं नारद मुनींनी? नारदे व्यासाशी उपदेशिले. नारद मुनींनी त्यावेळेस व्यासांना उपदेश केला. हे आणि जो व्यासांना उपदेश केला ना, तोच प्रसाद आपल्याला भेटलाय महाराज. बरं का, अनुग्रह म्हणजे काय महाराज? तोच अनादिकालचं जे नाम आहे, हे ते नाम आपल्याला भेटले. पण आता त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला काय करावं लागेल? चिंतन करावं लागेल बरं का. चिंतन सगळ्यात महत्वाचं आहे. चिंतने चिंतने तद्रुपता. हा, चिंतनाने काय होईल? आपली तद्रूप स्थिती होईल. ही वृत्ती आपली बहिर्मुख आहे ना, ते आपल्या अंतर्मुख होत चलती वृत्ती महाराज. हे अंतर्मुख वृत्ती होती. आता पाहायला गेलं तर साहेब बोलले मग अशी बा, आता त्यांचं तसं पाहायला गेलं तर कुठलं राज्य आहे? मध्य प्रदेश मध्ये महाराज साहेब आहेत, आता मॅनेजर आहेत. हा, बँके सगळं सगळं त्यांच्या अंडर आहे. पण आणि आपल्याकडे प्रसाद कुठून आलाय? सगळे सावधता लक्ष देऊ नाही का? आपल्याला जो अनुग्रह भेटलाय, हे अनमोल असा प्रसाद भेटलाय, कुठून आला? तिथनं झाला साहेब तुमच्याकडून. आम्ही साहेबांना त्यावेळेस म्हणलं, आता आश्रमामुळे त्यांची भेट झाली आणि म्हणलं खरंच आम्हाला तर नारायण महाराजच भेटले. हा, आम्हाला आम्हाला लक्ष्मण बाबाच भेटले. कारण मायबापांनो, दादा सांगायचे, पहा अनुग्रह देताना कायम सांगायचे की महाराष्ट्रामध्ये हा जो नामाचा असणारा वेळ आला, किंवा हे नाम आपल्याकडे जे आलं परंपरेने महाराज, हे दादा सांगायचे अनुग्रह देताना कायम. जसं मध्य प्रदेशमध्ये ज्यावेळेस नारायण बाबांनी महाराज हा उपदेश लक्ष्मण बाबांना दिला, हे कोकणस्थ ब्राह्मण. कोण? लक्ष्मण महाराज. ते कोकणस्थ ब्राह्मण आहे इंदोरचे. आणि ज्यावेळेस नारायण महाराजांकडून त्यांना उपदेश झाला, आता हा मध्य प्रदेश मधला विषय, पण ते म्हणाले महाराष्ट्रात नाम कसं आलं, हा प्रसाद आपल्याकडे कसा आला? तर करमाळा तालुक्यामध्ये साडा आणि सालसई, त्या साड्याचे बलवीर महाराज देशमुख हे महाराज गावाकडे दुष्काळ पडला आणि पोटभरला इंदूरला गेले. हे पण त्यांची सेवा जबरदस्त होती बरं का. त्यांची सेवा एवढी होती की महाराज पंढरपूरची वारी होती. हा, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनिक न करी तीर्थवर्त. पंढरपूरची वारी होती महाराज, पण वारी सामान्य महाराज, एवढी श्रद्धा होती त्यांची. कारण श्रद्धावंते लभते ज्ञान. आपणही वाऱ्या करतो, संतांनीही वारी केली, पण वारी करण्यामध्ये आपल्या त्यांच्या वारीत फेर पडतो. हा, कारण किती आपण अंतकरणापासून करतोय महाराज, त्याला विशेष महत्व आहे. हे त्यांची एवढी अंतकरणापासून पंढरपूरची वारी होती. एका वारीत महाराज अडथळा निर्माण झाला होता, ते आजारी पडले होते महाराज. हे आणि त्यांना वेद लागायची, माझी वारी जवळ आली, माझी वारी जवळ आली महाराज. हे चरित्र लय सुंदर आहे महाराज. एक दिवस काय झालं, जवळ आली वारी आणि तरी वारी चालली महाराज. आता चालल्यामुळं तापाने फनफनले, रात्रभर झोप नाही. पण झोप नसताना त्याला उद्याची काळजी होती. कशाची? तसं आपल्याला काळजी असती. आता कांदा निघल्यात, मार्केट तर चांगलं झालंय, आभाळ तर येतंय, झाकायचं कुठं टाकायचं कुठं. आपल्याला झोप येत नाही का? वारीसाठी होतं तसं, देवासाठी होतं का असं? आणि देवासाठी असं झालं की मग बरोबर आहे म्हणायचं. आपलं पिकासाठी होतं, आपण शेतकरी, हे आपलं पिकासाठी होतं. हे मुलाचं लग्न जमत नसतं तर कधी कधी रात्र झोप येत नाही. कसं काय व्हायचं आपल्या पोराचं? हा, कसं काय व्हायचं? होतं का नाही? हा, पण देवासाठी. अरे मी लहानाचं एवढं मोठं झालो, एवढं मला कळतंय, सगळं कळतंय, मला नफा कळतोय, तोटा कळतोय, सगळं कळतंय, पण मला देव कळला नाही, देवाचा अनुभव नाही, म्हणून झोप नाही आली. अशी किती जण हे. आणि असं ज्याला होतं ना, तो भाग्यवान आहे, तो भाग्यवान आहे. हे मग सकाळ बाबांची ती स्थिती, आपल्या बलबीबाबांची ती स्थिती होती महाराज. हे रात्रभर झोप नाही, मला उद्या चालायची.
मला पांडुरंगाकडे जायचंय, माझा मायबाप आहे त्याकडे जायचंय मला. हे अंतकरणात व्यथा होती महाराज. हे अहो एवढं झाल्यावर काय तुझा झोपी गेलाय काय? हा एवढं जर अंतकरणाची स्थिती झाली ना, ते झोपी नाही महाराज गेला. फक्त त्याला ओढ लागते महाराज, भाव लागतो. स्वतः गावचे पाटील महाराज जे वारीसाठी त्यांच्यावर असायचे ना, जे महाराज काही कारणास्तव त्यांनी सांगितलं होतं मी यंदा येऊ शकत नाही, तेच महाराज दुसऱ्या दिवशी सकाळचं घोडं घेऊन हजर. त्यांना पाहिलं होतं 50% ते नीटच झाले. हे आणि त्यांच्या बरोबर महाराज स्वामी त्यांनी वारी केली. पण ज्यावेळेस वारी पूर्ण झाली त्यावेळेस बलभीमभावाला कळलं, की माझ्या बरोबर वारीमध्ये पाटील नव्हते महाराज गावचे. कोण होते? स्वतः पांडुरंग परमात्मा महाराज. वीट सोडली होती. लाखो वारकरी देवासाठी येडे होतात, पंढरपूरला वाटेला लागतात, पण तोच पांडुरंग परमात्मा महाराज बलविंबासाठी महाराज वीट सोडून त्यांची सेवा करत होते महाराज. हे आणि ज्यावेळेस त्याला हे जाणवलं, गळगळ गळगळ डोळ्याला धार लागले, अंतकरण मरण आलं. अरे देवा, मी ह्यासाठी नाही वारी करत तुझी, तू माझी सेवा करावी. अंतकरण भरून आलं महाराज. हा आणि असे असणारे बलभीम महाराज गावाकडे दुष्काळ पडला आणि इंदोरला गेले. बाबा तुमच्याकडे गेले साहेब, इंदोर भागात गेले. कशासाठी गेले? तर पोट भरण्यासाठी गेले. दादा सांगायचे बरं का, काय करायसाठी गेले? गावाकडे दुष्काळ पडला, पोट भरला, इंदोरला गेले. आणि महाराज तिथंच हा प्रसाद त्यांना भेटला. ओढ होती अंतकरणामध्ये, ओढ होती, भूक होती. हे आणि ज्यावेळेस हा विषय ऐकला त्यावेळेस महाराज त्यावेळेस लक्ष्मण महाराजांची शरणागती घेतली आणि हा नाम त्यांच्याकडून प्राप्त करून घेतला. पहा, गावाकडला दुष्काळ जेव्हा गावाकडे आले आणि मग सगळ्यांना मला त्यांनी अनुग्रह दिला. नंतर शांतामाई. हे अहो माईंला तर लिहिता वाचता येत होतं. आपला मगाशी विषय झाला, माईंला लिहिता वाचता येत नव्हतं, पण माईंनी चिंतन एवढं केलं. चिंतने तदुरुपता. म्हणून सर्वांना एक विनंती महाराज, काही आपल्याला भेटले ते अनमोल धन आहे. फक्त त्याचा अनुभव घ्यायचा आहे महाराज, आपल्याला घ्यायचा आहे. आपण जर 4 व्हीलर गाडी घेतली की वापरून पाहतो, घेतो का नाही? घेतलेली गाडी वापरतो का नाही? मोबाईल घेतला तर असं आहे का बाबा 2-3 महिने शिमच टाकलं नाही? हा 80,000चा आयफोन किंवा 90,000चा किंवा 1.5 लाखाचा हा मोबाईल घेतला 2-3 महिन्यात सिमच टाकला नाही, असं होईल का कधी? 2-3 महिने कशाचं 2 दिवस दम निघत नाही, लगेच पहिलं सिम चालू करून घेतो आम्ही का? हा आम्हाला लगेच वापरायचं. गाडी घेतली न बाबा आणून लावली असं आहे का? हा मग गाडी घेतली तर वापरून पाहतो, मोबाईल घेतला तर वापरून पाहतो महाराज, टीव्ही घेतली तर लगेच वापरून पाहतो. नाम घेतल्यावर त्याचा वापर करायला पाहिजे का नाही? नाही तर ठेवली पुढी बांधून. हा मला बी आहे की. नुसतं असून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? चिंतन करावं लागेल महाराज. हे चिंतन करावं लागेल. आपण भाग्यवान मंडळी आहात. हे हा सहज प्रसाद भेटत नाही, तो आपल्याला भेटलाय. महाराज बलवीन महाराजांना तिचा प्रसाद भेटला. गावाकडला दुष्काळ उजेला गावाकडे आले, साधना घडली भरपूर. आणि त्यांना पुढं त्यांच्या सद्गुरूंनी जबाबदारी दिली. आणि दिल्यावरती मग त्या बलवीन बाबाला वाटायचं, अरे मला जे धन दिले ना माझ्या सद्गुरूंनी, हे धन कळलं पाहिजे बरं का. काय मला सांगा वाटतं, हे धन आपल्याला कळलं पाहिजे, दिले ना आपल्याला. हा ते परमार्थ महाधन आहे. एवढं मोठं धन आहे बरं का साहेब. कारण आश्रम भाऊमुळं आता ते धन तुम्हाला भेटलंय. त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आता तुमचं अंतकरण एकदम सात्विक आहे, एकदम सात्विक आहे. भगवान परमात्म्याची तुम्ही कृपांकित आहात. हे नाहीतर सोपं नसतं महाराज. आज एवढं मॅनेजर पद, एवढं सगळ्या जबाबदाऱ्या आहेत, सगळ्या गोष्टी अनुकूलच. हे मुलगा जॉबला आहे, धर्मपत्नी जॉबला आहे, सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. पण त्यात ते रमले नाहीत. का रमले नाहीत? नाही तर माझा थोडंसं आलं की मात्र वाटतो मला काय बाबा, मला आता कोणाचीच गरज नाही. नाही महाराज, हा अहंकार आपल्याला भगवंतापासून दूर नेतो. पण साहेबाकडे कुठलाही अहंकार नाही. ते काय म्हणले मगाशी, मला वाटलं, मला जाणवलं की ह्यांच्या संगतीमध्ये काय होणार आहे, मला भगवंताची प्राप्ती होणार आहे. महाराज हीच कृपा आहे बरं का भगवान परमात्म्याची. तुमच्या आईने केलेली उपासना. हे आईचं कारण त्यांच्या अतिशय महाराज साहेबांनी आम्हाला सांगितलं, अहो वाचता येत नव्हतं, आज संस्कृत वाचतात. हा एवढी उपासना आहे आणि त्या उपासनेचं फळ म्हणजे हा नामाचा प्रसाद आहे, हा नामाचा अनुग्रह आहे. हा शिकलेल्या नाही तर महाराज तरी संस्कृत वाचतात. आणि आज महाराज किती महाराज अभ्यास केला, संस्कृत अवघड असते, संत घ्यावं लागते त्याची. संस्कृत तसं वाचता येत नाही महाराज. आहे आणि असं असणार महाराज शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणून साहेबाला पाहिलं होतं, मी म्हणलं थोडा आपण थांबा जराशी. पण नाही म्हणले आता हे करायचे. अहो किती मोठं भाग्य आहे तुमचं साहेब, खरंच भाग्यवान तुम्ही मंडळी आहात. पण आता तो प्रसाद भेटलाय ना, आश्रमदेव बाबांच्या सानिध्यात राहून त्याचं चिंतन महत्वाचं आहे. आणि म्हणून ठोंबरे परिवार असतील, पानमुळे भाऊ असतील, असे सगळे सगळे इथं परिवार नाईक भाऊंचे असणारे बहीण आहेत. बघा ना शिंदे शिंदे आई, किती वय झाले
आहे आमच्या गुंगडीत आहेत, बरेच असणारे साधक मंडळी गेवराईवरून आपल्या कोळगावरून आले का नाही. कारण महाराज काय तरी अनमोल असा ठेवाय, हे अनमोल असा ठेवाय आणि तो आपल्याला प्राप्त झालाय. फक्त काही नाही महाराज, आता आपल्याला वाट दाखवली, गुरु दाविल्या वाटा. आता गुरुनी दावल्या वाटेवरती आपल्याला चालायचंय. गुरुपूजन म्हणजे काय? हा, दादा सांगायचे आपण गुरुदक्षिणा देतो का नाही. गुरुदक्षिणा काय देतो आपण गुरुदक्षिणा? हा, कोणाचं कुणी सोनं देतं, कुणी का नाही जमीन देतं का नाही, कुणी पैसे देतं का नाही. आता कांचन दाद कुणी काय होय. महाराज गुरुला काय लागतं माहिती का? दादा सांगायचे बरं का, गुरुला काय द्यावं लागतं? काय द्यायचं गुरुला? जे आवडतंय ते द्या तुम्ही, तो विषय नाही मला म्हणायचं. पण गुरुला काय द्यावं लागतं सिमिताई? हा, काय दिलं तर नवनाथ ग्रंथ वाचलाय ना, आता वाचला असेल बऱ्याच जण ऐकला असेल. हा, महाराज अडबंगनाथ होता, माणिक नाव होतं, माणिक. अडबंगनाथचं नाव काय होतं? माणिक. आणि माणिकला भेटला फकड महात्मा, कोण? गोरक्षनाथ. बरोबर का? गुरुला काय द्यावं लागतं. आणि आता दोघांची गाठभेट झाल्यावरती आता भूक लागली होती कुणाला? हा, हे शेतकरी पाहिला म्हणले, अरे ह्याच्याकडे पाणी काहीतरी भेटत म्हणून त्याला म्हणले पाणी आहे कर, म्हणले आहे ना. उदार होता गडी, पाणी पिले. पाणी पिले म्हणजे आहे ना, भूक बी लागली, थोडंसं काहीतरी ह्याच्याकडून 2 घास भेटते म्हणले. आणि ती उदार करण्याचं महाराज होतं थोडंफार जवळचं, काही 1-2 भाकऱ्या असत्या. दिलं ना त्याला, कुणाला? गोरक्षनाथाला. त्यांनी थोडी खाली त्याला दिल्या. आता गोरक्षनाथ भाकर खाली, पाणी पिलं, ढेकर दिली. आता म्हणजे काय मागायची ती माग. आता ही आड बघणार म्हणला, तोंडाकडे बघत बसला. पहिला म्हणा माझंच खालं म्हणला, माझीच भाकरी खाली, माझंच पाणी पिलं, आता म्हणतोय माग काय मागायची माग. एक तर माझंच खाल्लं मलाच माग म्हणतोय. आड बघणार होता. आड बघणार म्हणला, हो का माझंच खाऊन मला मागा म्हणताय तुम्ही, मला मागा ना. मला मागा उलट मला तुम्ही. गोरक्षण म्हणले आता मी प्रसन्न झालो, काय मागायची माग. शिव म्हणला तुम्ही काय देणार मला? मला मागा, मी तुम्हाला देणार. पण परत गोरक्षण बारकाईने पहिलं कामाची व्यक्ती दिसते गाड्या म्हणली. बरं का माणसं लई तर पण कामाची लई महत्वाची असतात बरं का. कुठल्या कामात व्यवहार सुद्धा कामाची माणसं आपल्या जवळ बघा ना, जी कामाचा माणूस असतो त्याला माणूस कंटाळत नाही. आणि व्यवहार सुद्धा बरं का, बिगर कामाच्या माणसाला माणूस काय होतं? कंटाळतं. कामाच्या माणसाला माणूस कंटाळत नाही. तसं अध्यात्मामध्ये सुद्धा माणसं भरपूर उतरतात. पण धर्माच्या कामाची मंडळी लई महत्वाची असतात बरं का. धर्माच्या कामाला येणारी मंडळी महाराज, आणि त्यात आपली नियुक्ती व्हायला पाहिजे. महाराज मग तिथं आता गोरक्षनाथ म्हणतात हे कामाचं दिसतंय म्हणले, हे कामाचं दिसतंय म्हणले. आणि त्याला सांगितलं आता म्हणजे ह्याला मागायला काय हरकत, हे देणार आहे आणि ह्याच्याकडे आहे बी ते. संतांना माहित असतं आपल्याकडे काय आहे नेमकं, कारण आपलं धन आपल्याला माहित नाही. आपलं धन आपल्यापाशी आहे पण आपल्याला माहित नाहीये. गोरक्षनाथांनी सांगितलं अरे दी म्हणले, देतील ना पण? हा म्हणले देणार. म्हणले संकल्प सोड. गडी बी फकड होता ते काय सोडला संकल्प. म्हणजे तुझं मन मला दे. काय मागितलं? काय मागितलं? बसलेली मंडळी, मन कुणाकडे नाही आहे ना सगळ्यांकडे, जागेवर आहे का पण? हा, आणि मन तर जागेवर आणायचंय. हा, कारण मन पुंडलिक आवरुनी धरा आणि तेने होई सोयरा आत्माराम. हा, मन हा पुंडलिक आहे आणि त्याला आवरून धरायचंय बरं का. हा, आणि तोच माततो. पुंडलिक मातला होता ना, का रे पुंडल्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी, ऐसा कैसा तू रे धीट आणि मागे बिरकाविली वीट. हा, मन हा पुंडलिक आहे आणि ह्याला आवरून धरायचंय. आणि त्याला कसं आवरायचंय बरं का. हा, म्हणून सांगितलंय संतांच्या संगती मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येणे पण ते. महाराज मन हा पुंडलिक आहे आणि महाराज ते मन मागितलं, दिलं का नाही गो? त्या माणिक शेतकऱ्याने दिलं का नाही? आडबंगनाथांनी मन दिलं महाराज. 12 वर्ष जागेवरती होती, 12 वर्ष. हा, हवा पिऊन आऊत घेतला होता, मळ्यात निघाले पण ध्यानात आलं आपण तर काय सांगितलंय, काय दिलंय. आणि कुठून चाललं होतं? घरी जायचं. नाही म्हणजे आता घरी जायचं, आलंय ती करायचंच नाही, जाग्या उभे. हा, हवा पिऊन महाराज हवेवरती हवी होती 12 वर्षे. हे आडबंगनाथ महाराज म्हणजे सद्गुरूला काय द्यावं लागतं? हे मन द्यावं लागतं, मन. हा, आणि मन दिलं ना, मन मन राहत नाही, मन 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 होतं. मन राम झाले, मन राम. मग दादा म्हणायचे आपल्याकडे माळ घालताना आपण सहज म्हणतो, आम्ही म्हणायचं दादा काय म्हणत माळ घालताना म्हणायचे सहज आपण म्हणतो ना, माळाला काय पाहिजे?
माळाला काय पाहिजे? माळ घालताना आपण काय म्हणतो, पाहतो माळाला? कुठला मणी पाहतो? हा, आता आली जागा, लक्ष द्या. माळाला काय असावं म्हणले? दादा म्हणायचे गुरुमणी असावा. कळलं ना? गुरुमणी, समजलं ना? काय? हा, मला ऐका कमी येतो जराशी. हा, गुरुमणी असावा. आलं ध्यानात? गुरुने दिलं नाम कुठं असावा? मनात असावा बरं का. नाही तर म्हणजे सगळं चालेल तेवढं विसरलंय, मग सगळा घोटाळाच. हे त्याला विसरायचं नाही. गुरुमणी असावा, गुरुने दिलेलं नाम मनात असावं महाराज. त्याचा ध्यास असावा, म्हणजे गुरुला मन द्यायचंय. आणि दादा म्हणायचे गुरुला 1,00,000 द्यावं लागतं. किती? ते म्हणतात 1-1 लाख द्यावं लागतं ना. हा? तो म्हणतो राजा अवघडच केलंय. 1,00,000 लक्ष. हा, आपलं जे लक्ष आहे ना, मुद्रा ती पाचवी लावून या लक्ष, आणि तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिशे. महाराज आहे, एकदा का लक्ष दिलं ना, तरी अवधान ऐकलेन दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर उघड ऐका. म्हणून महाराज आपण गुरुला जर मन दिलं हे, तर आपण राहत नाही महाराज. बरं का, आपण काय राहत नाही? आपण राहत नाही. मन काय होतं? उन्मन होतं. हे ईशयाकडे धावणारं मन काय होतं? उन्मन होतं. आणि त्या उन्मन स्थितीमध्ये उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट देतं. पुन्हा असं असणार, हे ब्रह्मनाम आहे, भगवंताचं नाम आहे महाराज आहे. आणि म्हणून सद्गुरु दादांनी सुद्धा बाबांना मन दिलं बरं का. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरुपी संसारा येणे नाही. मन हा मोगरा अर्पण करायचा आहे. आता बोध कशाला दिलाय महाराज? बोध कशाला दिलाय आपल्याला? मनाला दिलाय ना. फक्त आता मनाला झाला पाहिजे. मनाने काय करायचं? त्याचं मनन करायचंय. पण डोळे टाकले की मन कुठं जातं? लगेच म्हणतो डोळे उघड. बाहेर काय चाललंय? अरे बघा, दिवसभर पाहतोय बाहेरचं, आता आज बघायचंय थोडस. हा, कुठं बघायचंय? आज बघायचंय महाराज, आज बघायचंय. कारण हे मन अस्थिर आहे महाराज, हे चंचल आहे. हा, हे आपल्याला फिरवतंय, हे लय फिरवलंय. कुत्र्याच्या जन्माला हिरीच नेलं आपल्याला. बैलाच्या जन्माला कोण नेलं? हा, बैलाच्या जन्माला नेलं, म्हशीच्या जन्माला नेलं. अनंत युनीमध्ये ह्या मनाने फिरवलंय. इथं दावणीच्या म्हैस आहे, इथं गाय आहे, इकडे कुत्र मांजर आहे. ही कोण होती पहिली? विचारा त्यांना तुम्ही एखादा. पण भाषा कळली पाहिजे. त्यांची भाषा कळली पाहिजे. अहो, ही माणसं होती पूर्वी, नाही म्हणायची सोय नाही बरं का. माणसं होती, पण माणसासारखी वागली नाहीत. हा, खंती ते न करा आणि होणे गाढव. हा, मग गाढव कुत्रा हे कोण होतं? माणसंच होती. आणि परत आपल्याला त्या जन्माला जायचं नसेल ना, त्या जन्माला जायचं नसेल ना, तर तुकोबाराय सांगतात की भगवंताच्या नामाला विसरलं तर तिकडे जाते. हा, हरिनामासी विसरले गाढव कुंभाराचे झाले. भगवंताच्या नामाला विसरलं की कोणाचं गाढव झालं? कुंभाराचं. आता किती मजा हो. आता इनी फणी का पाठी गुणी? आता काय इनी फणी आहे का? आता पाठी गुणी. आता पुरणपोळी आहे का? आता काय उकरंडा गुळी ना. कशामुळे उकरंडा गुळी? हरिनामाशी विसरले आणि गाढव कुंभाराचे झाले. आणि म्हणून हे जन्म आपल्याला प्राप्त होऊ नयेत महाराज. आणि म्हणून साधू संतांनी हाडाचं काढ रक्ताचं पाणी केलं महाराज. हे जगद्गुरु तुकोबाराय महाराज आपल्या दारात आले, प्रत्येकाच्या दारात आली महाराज. हा, देव घ्या कोणी, देव घ्या म्हणजे नाम घेऊन आले. हकारुनी सांगे तुका, आणि नाम घेता राहू नका. नाम घ्या, नाम घ्या. हे पण किती लोकांनी घेतलं? किती लोकांनी ऐकलं? ऐकलं किती लोकांनी? हा, सासूबाई म्हणली तुम्ही तर एकदा येडे झालेत. हा, होय, काय म्हणते सासूबाई? एक तर तुम्ही येडे झालेत आणि बाकीच्यांना येडं करता काय? कोण म्हणलं? सासूबाई नाही घेतलं नाम. गेल्या सासूबाई. एक दिवस तुकोबाला येत होते असे महाराज कीर्तनानं. तुकोबाराने इकडे अभंग सुरू केला की गाडा ओळायचा तिकडं. तुकोबाराने ओळखलं, म्हणले जे हरी सासूबाई. बरं आहे का? सासूबाई कोण झालं? मग ते जन्माला जर जायचं नसेल ना, आता सावध व्हा. आता सावध व्हा. हे सावध होई बापा, काळ लागला असे मापा. प्रपंच गुंतू नको,
जपत असे पापा. आणि म्हणून साहेब खरंच धन्यता तुम्हाला महाराज, कारण तुम्ही ही गोष्ट समजून घेतली. आज महाराष्ट्र ही संतांची भूमी. साहेब महाराष्ट्र ही संतांची भूमी. पण महाराष्ट्रातले लोक महाराज किती सावध झालेत. महाराष्ट्रातले किती लोक सावध झालेत महाराज. महाराज संतांची भूमी, पण संत विचार करणं महत्वाचं. तुम्ही समजून घेतलंय बरं का. ठोंबरे परिवार आता भाऊची तळमळ खरी कामाला आली. मला चांगलं आठवते सुरुवातीला आलं की ठोंबरे ताई तर आधी घाबरायच्या, म्हणजे काय होते काय कोणाष्ट. महाराज ही भक्ती आपल्या अंतःकरणात उत्पन्न होती. म्हणून आपल्याला जी भावावस्था होती ना, ही सामान्य गोष्ट नाही महाराज, ही सामान्य गोष्ट नाही. आणि म्हणून महाराज आपल्याला जी वाट दाखवली ना, नामाची वाट सापडली. आता आपल्याला त्या वाटेवरती आपल्याला चालायचे. गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थाटा. कुठल्या तीर्थावर जायचे आता? विवेक रूपी तीर्थावरती जायचंय. कारण विवेक सगळ्यात महत्वाचा आहे परमार्थामध्ये. जर विवेक नसेल ना, म्हणून माऊली सांगतात विवेक इतका गरजेचा आहे. कारण विवेक काय करतो? सार आणि आसाराचा निवाडा करतो. कशाचा निवाडा करतो? सार आणि आसाराचा. कारण माणसाकडे बघा ना, ऊस खाताना जनावर बी ऊस खातं, माणूस बी ऊस खातो. खाण्यात फरक आहे का सारखंच आहे? तुम्ही पाहिलं का नाही जनावर ऊस खाताना? जनावर ऊस खातो, माणूस बी ऊस खातो. जनावर काय खातं? वाड्यासहित खातं फार का नाही, सुत्र्यासहित सगळे खाणार, खातं का नाही. आणि माणूस लय हुशार माणूस विवेकाने महाराज, तो काय करतो? वरचं टाकून देतो टरकालं. परत चोत्री सुद्धा महाराज टाकून देतो, फक्त रस रस घेतो. म्हणजे हा विवेक आहे बरं का. हा विवेक आहे. आणि म्हणून परमार्थात विवेक हा सगळ्यात महत्वाचा आहे. सार आसाराचा विचार, त्याला विवेक म्हणलेला आहे. आणि माऊली सांगतात आम्ही त्याचा अत्यादर केला. कशाचा? म्हणून विशेष अत्यादरू. नुसता आदर वेगळा ना अत्यादर वेगळा बरं का. अत्यादर करणं, जसं आपल्याकडे पाहून आला तर आदर करतो. आणि मंत्री आल्यावर अत्यादर मार, कुठं ठेवून कुठं नाही, काय आणून काय नाही, अत्यादर बरं का. आणि म्हणून माऊली सांगतात आम्ही विवेकाचा अत्यादर केला. आणि म्हणून माई बापांनो आपण त्या वाटेवरती चालायचंय. बोध दिला मज सांगाती मार्ग दाविला नीट, भ्रांती समोर गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेमे चंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरीपेठ हा साधू संताचा मार्ग आहे. आणि आज तसं पाहायला गेलं तर मोठा योग आला. आपले छोटे चिरंजीव आपले विठ्ठल भाऊ ठोंबरे यांचे छोटे चिरंजीव महाराज, त्यांचा आज असणारा जन्मदिन बी साजरा झाला. आज असणारा प्रवचन सोहळाही साजरा होतोय, सत्संग होतोय, मगाशी चिंतन झाले बरं का. आणि खरे असणारे बाळाची आई म्हणजे राणूताईच ना. राणूताई देवी गेले महाराज. परत आपल्या तुमच्या असणाऱ्या बाळासाहेबांच्या धाकली जोड काय नाही, नवीन आता लग्न मध्ये झालेले, लग्नाला आम्हाला बी योग आला येण्याचा. आणि आता खरं लग्न लागलं बरं का. कारण 2 जन्म 2 लग्न असतात आपले. किती जन्म असतात? मग सांगितलं 2 जन्म, आता 2 लग्न सांगतो आणि शेवा आटोपती घेतो. 2 लग्न कोणते? एक देहाचं लग्न असतं बरं का, देहाचं लग्न. आणि दुसरं लग्न कोणतं असतं? चित ब्रह्म्याचं लग्न, त्याला जीव शिवाचं लग्न म्हणलंय. भागवतामध्ये सुंदर गुण आलाय. आणि ते लग्न कोण लावतं? ओम सद्गुरु ज्योतिषी. कोण? सद्गुरु ज्योतिषी म्हणले त्याला. एकात्म घटिकेच्या मूर्त पाशी आणि चित ब्रह्म्याचे लग्न लाविशी, ओम पुण्यशी तत्वता. आता आपलं लग्न लावलंय बरं का, ज्यांना ज्यांना अनुग्रह झालाय. आता आपलं हे लग्न आहे बरं का, मूळ लग्न आहे. देहाचं लग्न वेगळं आणि चित प्रेमाचं लग्न वेगळं. आणि आता त्याचं चिंतन करणं म्हणजे नान नाही. आणि त्यात बोधपुत्र होतो. कोण होतो? बोधपुत्र. आणि तो महत्वाचा आहे बरं का. आणि तो त्यामुळेच आपली काय होती, जन्म मरणाची हरदार थांबती, असा हा साधू संतांचा निरोप आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने झालेली सेवा समर्थ सद्गुरूच्या चरणावरती समर्पित करण्यापूर्वी काही आता मंडळी दिंडीला आले बरं का साहेब. आता सद्गुरूचा पुण्यतिथी दिंडी सोहळा असतो. बरेच मंडळी आश्रम भाऊ आपले, आमच्या शिंदेताई, आपल्या कोळगाववरनं गेवराईवरनं अनेक साधक मंडळीला घेऊन आले. त्यामध्ये आमचे बाळासाहेब भाऊ असतील, आमचे भाऊसाहेब असतील, देवकाचे भाऊसाहेब असतील, अनेक माता माऊली आलत्या. आमच्या नाईक भाऊंच्या दाजी असतील, बहीण असेल, कोळगाववरून अनेक मंडळी आलती, मायबापांना गोंगडीला असतील. सगळ्यांनी एवढा आनंद लुटला साहेब. आणि म्हणून महाराज हा संत संगतीचा महिमा वेगळा आहे. कारण संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे
नाही ते किंवा मगाशी एक अभंग तुम्ही म्हणले ना मगाशी भाऊने सांगितलं म्हणजे कोणता संत संगतीने थोर लाभ झाला मोह निरसला मायाधिक घातले बाहेरी काम क्रोध वैरी आणि बैसला अंतरी पांडुरंग दुजियाचा वारा लागून ती अंगा रायशे पांडुरंगा कळू आले शेणा महाराजांचा अभंग आहे. शेणा संताने सरिता केला शेणा नावी आणि ब्रह्मादिक पायी नातुळे जो असा असणारा संतांच्या संगतीचा महिमा आहे. आणि शेणा महाराजांनी त्याचं वर्णन केले मायबापांनो. म्हणून हा संत संगतीचं सुख आहे. काय हे लुटायचंय, त्याचा आनंद घ्यायचा आहे. जाता जाता एकच विनंती करीन, पहा गुरुपौर्णिमेला जे जे आलते त्यांना माहिती. शेवटचं कीर्तन झालं कोणाचं? इंद्रदाई वैद्य सरांचं. वैद्य सरांचं वय जवळजवळ मला वाटतंय 70च्या पुढे 80च्या घरातच साहेब. पण पाठ चिंतनला बसतात उठून, पहाट साधलेला बसतातच. ते म्हणले भाऊ सगळ्यांना सांगा, सगळ्यांनी चिंतन आपणही करायचं आणि इतरांना सांगायचं पाठ चिंतन महत्वाचं आहे. त्या ब्रह्ममुहूर्तावरती घडलेलं चिंतन आहे ना महाराज, तिले महत्वाचं आहे. तिथं आळस झटकायचं आहे. हे आळस झटकायचं आहे महाराज. आणि ते सांगितलं, त्यांनी सांगितलं बाकीची कारण साधकांनी सांगितली नाही पाहिजे. हे बाकीची कारण सांगितली नाही पाहिजेत, कारण ही कारण कुठल्या असतात आपली? हे लौकिकातली कारणच. आणि बघ तिथं अलौकिक आहे महाराज. त्या ठिकाणी आपण उठून महाराज अंतरुणावरती बसायचं. काही नाही लागू द्या मन म्हणले, नाही मन लागलं तरी चालेल, 20 मिनिटं अर्धा तास आपण उठलं की असं अंतरुणावर चिंतनला बसलं पाहिजे. सगळ्याला एक हात जोडून विनंती, कारण आनंद घ्या महाराज. मोठा प्रसाद, अनमोल असा प्रसाद भेटलाय. आणि कोणाचं तरी मरकरण करा एका केला स्तुती नाही महाराज, मग भोगी जे करीस. नाही गोंची एवढी तळमळी मी तर अनुग्रह द्यायला मी तर तीच व्हायचो. कारण आमचं गाव कुठं, तुमचं इकडं कुठं, एक तर तिथलं तिथंच बघायला नाकी नव्हे येतं. एवढं सोपं आहे वय, मुलाला जेलमध्ये यायचं लय सोपं आहे. पण सांभाळ करायचं, त्यात शेंबडा असावा. आता पुढचं बोलत नाही. वेगवेगळ्या प्रकार साहेब किती सोपं आहे का हो? ही सोपं नाही, ही उपाधी लय मोठी आहे. परंतु असू दे, एक धर्माचं कार्य आहे. अशी धर्माच्या कार्यासाठी जर भक्कम मंडळी असल्यावरती मंडळी व्हायचं. बरीच मंडळी इथं महाराज, सगळे धर्माच्या कार्याला साथ करणारी मंडळी. आणि मग साथ करणारी मंडळी असल्यावर काय वाटत नाही महाराज. सगळी तुम्ही प्रेमाची मंडळी आहेत. आता हे नवीन मंडळी तयार व्हायला लागलीत. हे नवीन अशी जर उमदी पोरं तयार झाली, खरंच माझ्या जीवनाचं कोट कोट कल्याण होतं. कारण आपण इथं पाहुणीत बरं का. आमचं आडनाव काय? पाहुणे. पण आमचे पाहुणेच ना. सगळे पाहुणे बरं का, इथून तिथून सगळे पाहुणे. माझं आडनाव पाहुणे म्हणजे मीच पाहुणे असं नाही साहेब. आपण सगळे इथं कोण आहोत? बाबांच्या भाषेत सांगतो बरं का, आपण सगळे कोण आहोत इथं? पाहुणे आहोत. राहून राहून किती दिवस राहणार आपण? म्हणून आपण खडबडून जागा व्हायचं थोडस. तरी जडजोडणी वहिला निघ ये भक्तीच्या वाटे लाग दया पावशी अव्यंगानी माझे भगवंत अर्जुन सांगता अर्जुन झटकून वेगळा निघ बरं का यातून. हा मूर्ती लोक आहे इथं सगळं उलट आहे. पाय चप्पल का चप्पल पाय, अंगा शर्ट का शर्टात अंग आहे. आता त्याचा नंतर विचार करा निवांत. सगळं उलट आहे महाराज, सगळं उलट आहे. आता बघा तुम्ही व्यवहारातले आपण बशी म्हणतो. आता ती बशी का महाराज सारखं ह्याच्या हातात त्याच्या हातात त्याच्या हातात त्या बशी आहे का जाग्यावर? आहे. आणि पळी एकदा ह्यात पळली तर पळत नाही तरी त्याला आम्ही पळी म्हणतो. जात जाग्यावर फिरतोय, कुठं जात नाही त्याला आम्ही जात म्हणतो. म्हणजे ही सगळा उलटानी आहे. आहा कटा आहे हो कटे ये मूर्ती लोकीचे उपराटे येत जरी अवसटे अर्जुना जन्मलाशी तू तरी जड जोडली व्हायला मी ह्याच्या अगोदरचे त्या वय आहेत. आणि म्हणून माय बापांना आपल्याला सावध व्हायचंय. जे जे बघा बरं का, थोडं सावध व्हायचंय. आता सोनं घालायला दुःख वाटतं का आनंद वाटतो? माता माऊली दिवशीची विचारतो. पुरुष मंडळी आपल्याला बी जर 1-2 तोळे फ्री भेटणार म्हणलं घालणार का नाही? 1-2 तोळे, 1-2 ग्रॅम भेटलं तरी बघित आपण पुढे सरकणार. ही किती मोठं सोनं माहिती का? ह्याला चोरा चिट्टाची भीती नाही, तरी माणसं याला घाबरतात. तुम्ही घाबरले एवढं बरं आहे. असं काय काय वाटतं टिकून कराय आणि जमन कराय, याला लग्न करताना इतकी उड्या हाणतो जोरात, तिथं भेट नाही. तिथं म्हणत जमते का नाही कोणाष्ट आपला काय कोर्स झाला नाही. काय लग्नाचा काय कोर्स असतो का? महाराज तिथं आपण धडाडून उड्या आणतो. नाही नाही मला लग्न करायचे, मला माझा प्रपंच करायचा आहे. मग तिथं प्रपंच करताना आपण धडाडीने करतो आणि परमार्थ करायचं म्हणल्यावर जमतंय का नाही आणि होतंय का नाही? अहो जमतंय का नाही होतंय का नाही म्हणल्या होणारच नाही. बाबा सांगायचे झाशीची राणी तिने इंग्रजाला पाजलं पाणी का नाही. पुत्र पाठीशी ढाल छातीशी कमरेला तलवार आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई एकच होती नार.
हा महाराज अहिल्यादेवी होळकरांचं तर चरित्र असं आलंय भाऊ की एवढ्या लहान वयामध्ये लग्न झालं महाराज अहिल्यादेवींचं आणि संकट आली संकट होतं महाराज हे 16 संकटाचा सामना समर्थपणे केला सती चाली होत्या अहिल्यादेवी हे पण ज्या सासऱ्यांचा असणारा उद्गार ऐकलं अरे मुलगा तो गेला ती गेला आणि आता मुलाच्या जागेवर तू आहेस आणि तू गेला तर आम्ही काय करायचं कुणाकडे पाहायचं महाराज माघारी वळल्या अरे महादेवाची सेवा होती महाराज उपासना होती हा बालपणापासून महादेवाची सेवा होती महाराज आणि प्रसाद होता अनुग्रह होता बरं का अहिल्यादेवींना जो बाळूमामाला मुळे महाराजांकडून अनुग्रह होता बाळूमामाला जो मुळे महाराजांकडून अनुग्रह होता तोच अनुग्रह अहिल्यादेवी होळकरांना महाराज नारायण बाबाकडून अनुग्रह होता हे जसं क्रांती नाना पाटलाला सुद्धा महाराज अनुग्रह होता आई बाबांना तोच प्रसाद आपल्याला भेटलाय मग आपण कमी कुठंच महाराज हे आपण सगळ्यांनी अंतकरणापासून चिंतन करा आनंद लुटा भाऊ आहेत आश्रम भाऊ आठवड्यातनं 15 दिवसातनं सत्संग ठेवा आहेत बाकीची मंडळी सगळ्यांनी एकत्रित या आणि नामाचं चिंतन करा नामाचा अनुभव घ्या नामाचा आनंद घ्या आणि असंच असणारं उत्तर कार्य तुमच्याकडून घडो तर तसंच असणारे आमचे असणारे त्या ठोंबरे परिवारातले असणारे चिरंजीव काय नाव म्हणले त्याचं ह्याचं विठ्ठलभाऊचे चिरंजीव काय नाव तन्वीर हा आहे त्यालाही जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो कारण त्याचंही मोठं सुकृत आहे महाराज अहो एवढा मेळा होणं एवढं सोपं आहे का आहे एवढा मेळा होणं बरं का पण विठ्ठलरावला विनंती नाव विठ्ठल आहेत ना कुठं बसते तिकडे मागत ना हा हे विठ्ठलराव तुम्ही भाग्यवान आहेत बरं का तर आता थोडासा विचार चांगला करायचा तसं तुम्हाला बळजबरी कोणी करणार नाहीये बळजबरीचा विषय नाही पण ज्या घरी मांसाहार आणि ज्या घरी मदिरापान त्या ठिकाणी मामा कधी पाणी पिले नाहीत जर आपल्या घरात मामांना स्थापन करावं वाटतं ना तुम्हाला काही गोष्टीचा विचार करा आणि चांगला विचार केला तर बरं का चांगला विचार केला ना आपण तरुण जाऊ महाराज हा साधू संतांचा निरोप तुमच्या पुढे मांडला करविली तैशी केली कटकट वाकडे कंडित देव जाणे साळुंकी मंजुळ गुरुदा शिवानी शिकविता धरी वेगळाची अनेक असणारे सगळे साधक मायबाप आले टायमिंग भरपूर झालाय अहो हीच खरं दिवाळी दसरा आहे बरं का परपंचात महाराज किती रमते आपण दिवसा केलं तर रात्रीचं ओव्हर टाईम साहेब आमच्याकडे कारखान्यात डबल ड्युटी असतात ओव्हर टाईम आणि परमार्थात म्हटलं की माणूस होता आहे ना टाइम लय जरा काय आज लय टाइम घेतला काय पण लय टाइम घेतला त्यांनी टाइम लय दिलाय आपल्याला त्यांनी लय टाइम दिलाय आपल्याला ते म्हणलं वायतागलं लय दिवस ठेवलं ह्याला लागायचं हा महाराज माझ्या माऊलीने 16 वर्षी म्हणजे आता जगाचा निरोप घ्यायचा आहे किती वर्षी 16 वर्षी पण भावंडासाठी थांबले ना किती भावंडासाठी महाराज वयाच्या 22 वर्ष समाधी घेतली आणि पण उत्तम शिवरे भागे हे आणि तशा प्रमाणे आपल्याला चालायचे म्हणून हा साधू संतांचा निरोप